आपलं आयुष्य म्हणजे एका मोठ्या नकाशासारखं आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी त्या नकाशावरचे महत्वाचे टप्पे म्हणजे जन्मापासून ते म्हातारपणापर्यंतचा प्रवास हा आपल्या सगळ्यांसाठी सारखाच असतो. तर आज आपण आपल्या आयुष्याच्या याच आराखड्याला, या नकाशाला जरा जवळून समजून घेणार आहोत. मग प्रश्न हा आहे की मानवी जीवनाचे हे सामायिक अध्याय नक्की आहेत तरी कोणते? जरी प्रत्येक आयुष्य हे एक वेगळीच गोष्ट असली तरी विकासाचा एक असा मार्ग आहे जो आपल्या सगळ्यांना कुठेतरी एकत्र जोडतो. चला मग आज ह्याच मार्गावरून प्रवास करूया आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामागचं रहस्य उलगडूया. तर या प्रवासाची सुरुवात कुठून करायची? अर्थातच अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जन्माच्याही आधीपासून. कारण ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या विकासाचा सगळ्यात वेगवान आणि अद्भुत टप्पा हा आपण या जगात येण्याआधीच घडत असतो. आता बघा या मूळ स्रोतामध्ये काय दिले. इथे मानवी विकासाचे दोन मुख्य भाग अगदी स्पष्टपणे दाखवलेत. पहिला आहे जन्मपूर्व अवस्था, जी साधारणपणे 250 ते 300 दिवसांची असते. हा तो पाया आहे ज्यावर आपल्या संपूर्ण आयुष्याची इमारत उभी राहणार असते. म्हणजे विचार करा, आपल्या अस्तित्वाची पहिली वीट इथेच रचली जाते. आता ही जी जन्मपूर्व अवस्था आहे ना, तिचेही 4 महत्वाचे उपटप्पे आहेत. सगळ्यात पहिला जननावस्था, जो पहिल्या 2 आठवड्यांचा असतो, जिथे जीवनाची पहिली ठिणगी पडते. त्यानंतर येते गर्भावस्था, जी 10 आठवड्यांपर्यंत चालते आणि इथे आपले अवयव बनायला लागतात. मग जन्मापर्यंतचा काळ म्हणजे भ्रूणावस्था, जिथे वाढ प्रचंड वेगाने होते. आणि जन्मानंतरचा पहिला महिना म्हणजे अर्भकावस्था, जिथे बाळ पहिल्यांदाच बाहेरच्या जगाशी जुळवून घ्यायला शिकतं. आणि मग एकदा का आपण या जगात आलो की सुरू होतो खरा प्रवास. आणि याची सुरुवात होते पायाभरणीच्या वर्षांनी, म्हणजेच शैशव आणि बालपण. हा तो काळ आहे जिथे आपलं जग आणि आपली स्वतःची ओळख हळूहळू आकार घ्यायला लागते. व्यक्तिमत्वाची पहिली वीट इथेच रचली जाते. जन्मानंतरच्या प्रवासाचे हे पहिले 3 टप्पे बघा. 1 महिन्यापासून 2 वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे शैशव अवस्था, जिथे आपण पूर्णपणे अवलंबून असतो. त्यानंतर येते बाल्यावस्था, म्हणजे 2 ते 6 वर्षांपर्यंतचा काळ, जिथे खेळ आणि कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख फुटतात. आणि मग येते उत्तर बाल्यावस्था, 6 ते 12 वर्षांपर्यंत, जिथे शाळा आणि मित्रमैत्रिणींच्या रूपात एक नवीन रोमांचक जग आपल्यासमोर खुलं होतं. बालपण संपलं की येतो तो टप्पा जो प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठा वादळ घेऊन येतो. हा काळ म्हणजे बालपण आणि प्रौढत्व यांना जोडणारा एक महत्वाचा पूल, म्हणजेच किशोरावस्था. हा एक असा टप्पा आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही किशोरावस्था काही एका सरळ रेषेत पुढे जात नाही. साधारणपणे 12 ते 21 वयोगटातील या काळात विकासाचे तब्बल 3 वेगवेगळे आणि स्पष्ट टप्पे आहेत. या काळात शारीरिक आणि मानसिक बदल इतक्या झपाट्याने होतात की कधी कधी स्वतःला ओळखणंही कठीण होऊन बसतं. हे टप्पे या तक्त्यात किती छान दिसतायत. पहिला आहे पौगंडावस्था, जो साधारण 12 ते 14 वर्ष वयोगटात येतो. इथे बदलांना सुरुवात होते. त्यानंतर येते पूर्वकुमारावस्था, 14 ते 16 वर्ष, जिथे स्वतःच्या ओळखीचा शोध सुरू होतो. आणि मग येते उत्तर कुमारावस्था, जी 16 ते 21 वर्षांपर्यंत चालते, जिथे भविष्याची दिशा ठरू लागते. प्रत्येक टप्पा स्वतःची वेगळी आव्हानं घेऊन येतो. किशोरावस्थेचं वादळ एकदा शांत झालं की मग लागतो आयुष्याचा खरा मोठा पट. हा तो काळ आहे जिथे आयुष्य खऱ्या अर्थाने घडवलं जातं, मोठे निर्णय घेतले जातात आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात. तो टप्पा म्हणजे प्रौढत्व. या स्रोतानुसार याचेही 2 मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे तारुण्यावस्था, जो साधारण 21 ते 40 वर्षांपर्यंत असतो. हा स्वप्न पूर्ण करण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा काळ असतो. आणि त्यानंतर येते प्रौढावस्था, जी 40 पासून 60 पर्यंत मानली जाते. हा काळ करिअर, कुटुंब आणि स्थैर्य मिळवण्याचा असतो. आणि मग आयुष्याच्या या मोठ्या प्रवासात येतो शेवटचा पण तितकाच महत्वाचा टप्पा. हा काळ धावपडीचा नाही, तर अनुभवांनी समृद्ध आणि चिंतनाने परिपूर्ण असतो. हा आहे आयुष्याचा उत्तरार्ध, जिथे आयुष्याचं खरं सार सापडायला लागतं. तर हा टप्पा कधी सुरू होतो? या स्रोतानुसार वयाची 60 वर्षे ओलांडली की वृद्धावस्था या टप्प्याची सुरुवात होते. पण हा फक्त निवृत्तीचा काळ नाहीये. हा आहे आयुष्याकडे मागे वळून पाहण्याचा आणि आपल्या अनुभवांचं, आपल्या ज्ञानाचं सार पुढच्या पिढीला देण्याचा एक मौल्यवान काळ. चला तर मग या संपूर्ण जन्मानंतरच्या प्रवासावर एकदा पटकन नजर टाकूया. पहिल्या महिन्यापासून शैशवावस्था, मग बालपण, मग किशोरावस्था, त्यानंतर तारुण्य, प्रौढत्व आणि 60 नंतर वृद्धावस्था.
बघा, कसा हा एका पाठोपाठ येणाऱ्या टप्प्यांचा एक अखंड आणि सुंदर प्रवास आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची कहाणी सांगतो. आयुष्याचा हा संपूर्ण आराखडा पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. या सगळ्या अध्यायांपैकी असा कोणता एक अध्याय असेल जो आपल्या आयुष्याला आणि आपल्या ओळखीला सगळ्यात जास्त आकार देतो? बालपणीचे निरागस दिवस,